पक्ष फुटला, स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकले नसते, या शब्दात सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडे यांच्यावरती हल्लाबोल केला असल्याचं बघायला मिळतंय। धनंजय मुंडेंविरोधात ते पक्षात असतानाही माझी लढाई सुरू होती असं सुद्धा सुळेंनी म्हटलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये सुप्रिया सुळे या बोलत होत्या। त्या काय म्हणाल्या आहेत तर स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या सोबत मी काम करू शकले नसते असं त्या म्हणाल्या। पक्ष फुटला ते बरं झालं, कारण या प्रकारानंतर ते तरी पक्षात राहिले असते किंवा मी तरी पक्षात राहिले असते असंही सुप्रिया सुळे यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। जिथे हा माणूस असेल त्या पक्षात मी काम करू शकत नाही असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी या वेळेस थेट ठणकावून सांगितलं असल्याचं देखील आपण पाहू शकतो। ते पक्षात असतानाही माझी त्यांच्या विरोधात लढाई जी आहे ती सुरू आहे। माझं घर कंत्राटांच्या पैशांवरती चालत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे।